तर अशा पेशंटमध्ये समजा आपण ह्याच स्टेजला त्याचं निदान केलं की फक्त TIA किंवा छोटा पॅरालिसिस अटॅक पेशंटला आलेला आहे, म्हणजे 2 नंबरच्या स्लाईडमध्ये जे दाखवलं आहे 2 नंबरच्या स्लाईडमध्ये जे दाखवले की छोटे क्लॉट्स वर जात आहेत, त्या स्टेजला जर का आपण ह्याचं निदान केलं तर अँजिओप्लास्टी करून पेशंटला मोठ्या पॅरालिसिस अटॅकपासून वाचवता येतं. इथे एक उदाहरण दाखवलं आहे मी. 1 नंबरच्या स्लाईडमध्ये तुम्ही बघाल की ही कॅरोटिड आर्टरी आहे आणि त्या कॅरोटिड आर्टरीच्या सुरुवातीला मोठा प्लाक आहे, म्हणजे इथे ब्लॉकेज तयार झालं आहे आणि साधारण फक्त 5 ते 10% इथे जागा उरली आहे रक्तपुरवठा वर मेंदूकडे जायला, म्हणजे हे 90 ते 95% साधारण ब्लॉकेज आहे. तर साधारण 50%च्या आत ब्लॉकेज असेल तर आपण मेडिसिन्सवर मेडिकल ट्रीटमेंटवर अवलंबून राहू शकतो. 50%च्या वर ब्लॉकेज असेल तर युजली मेडिकल ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पेशंटला मोठा पॅरालिसिस अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. ह्या केसमध्ये आपण अँजिओप्लास्टी करतो. तर इथे आपण दाखवलं की 2 नंबरच्या स्लाईडमध्ये 2 नंबरच्या इमेजमध्ये आपण ॲक्युरेटली त्याची मेजरमेंट्स वगैरे करून हा असा इथे एक सेल्फ एक्सपांडिंग स्टेंट असतो, तो स्टेंट आपण बसवलेला आहे आणि ही रक्तवाहिनी आता तुम्ही बघाल 3 नंबरच्या स्लाईडमध्ये ही पूर्णपणे ओपन झालेली आहे. तर इथे एक हार्डली 5-10% जागा होती रक्तपुरवठा व्हायला 1 नंबरच्या इमेजमध्ये. 3 नंबरच्या इमेजमध्ये तुम्ही बघाल की रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झालेली आहे. तर नुसतंच कॅरोटिड आर्टरी नाही, ही तर कॅरोटिड आर्टरी तर मेंदूत शिरायच्या जस्ट अलीकडे असते. मेंदूत शिरल्यानंतर सुद्धा ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये सुद्धा अँजिओप्लास्टी करता येते. इथे अर्थात ते क्रायटेरियन जे आहे ते 50% नाही आहे, 70%च्या वर ब्लॉकेज असेल आणि पेशंटला जर का वारंवार छोटे छोटे अटॅक्स येत असतील तर आपण मेंदूतल्या आतल्या रक्तवाहिनीवर अँजिओप्लास्टी करतो. ह्या प्रोसिजरला ऑपरेशनला इंट्राक्रेनियल स्टेंटिंग असं म्हणतात. इथे एक उदाहरण दाखवलं आहे मी की 1 नंबरच्या इमेजमध्ये ही मिडल सेरेब्रल आर्टरी ही साधारण 60% मेंदूच्या 60% भागाला ही रक्तपुरवठा करते. इथे सिव्हिअर नॅरोईंग आहे, म्हणजे ऑलमोस्ट 80-90% इथे ब्लॉकेज आहे. हा इथं स्टेंट आहे, हे 2 ठिपके जे काळे दिसत आहेत ते 2 नंबरच्या इमेजमध्ये. 3 नंबरच्या इमेजमध्ये तुम्ही पाहाल की इथं स्टेंट ओपन केलेला आहे आणि तुम्ही इथे बघाल की ही रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झालेली आहे. तसंच लहान मेंदूच्या रक्तपुरवठ्यामध्ये बॅसिलर आर्टरी जी मगाशी आपण बघितली की जी बंद पडल्यामुळे 90% पेशंट्स दगावतात, तर ते तर अर्थात रक्तवाहिनी बंद पडल्यानंतर. पण जर का TIAच्या स्टेजला आपलं निदान झालं की बॅसिलर आर्टरीमध्ये जास्त ब्लॉकेज आहे, सिव्हिअर ब्लॉकेज आहे, तर अशा प्रकारे आपण अँजिओप्लास्टी करून ती बॅसिलर आर्टरी पण ओपन करू शकतो. हे साधारण 80-90% ब्लॉकेज इकडे दिसते बॅसिलर आर्टरीमध्ये आणि ते अँजिओप्लास्टी केल्यानंतर ही रक्तवाहिनी पूर्णपणे ओपन झाल्याचं आपल्याला दिसतंय.